आमदार गोपीचंद पडळकर यांच्या निषेधार्थ जयंत पाटील प्रेमिणी कवितेतून केला निषेध व्यक्त। आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली। यांच्या निषेधार्थ आज ईश्वरपूरमध्ये कडकडीत बंद पाळून राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे किल्ले मच्छिंद्रगड येथून सुनील जाधव यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांचा कवितेतून निषेध व्यक्त केला आहे। गोपीच्या वरती एक निषेध कविता आहे। ए गोपी तू साहेबावर बर का भोकी भोकी, गोपीच्या मागे आहे डोकी डोकी, गोपीला दिले आहेत खोकी खोकी, त्यामुळेच गोपी तू भोकी। ए गोपी तू साहेबावर बर का भोकी भोकी, गोपीनं घातली नटरंगाची टोपी टोपी, टोपीचा आकार कसा गोल 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 गोल, गोपीचा झाला आता पोरखोल पोरखोल, गोपी तू झाला आहे पागल पागल, आता तुला कृपा मायला घेऊन चल, डॉक्टरने गोळ्या दिल्या गोल 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 गोल, गोपीने घातलाय गोल 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 गोल, म्हणून तर अख्खं महाराष्ट्र गोपीला म्हणताय मंगळसूत्र चोर चोर। ईडी ईव्हीएम एमएमएस, ईडी ईव्हीएम एमएमएस गद्दार, भोंकने वाली फौज तो तेरी सारी है। ईडी ईवीएम एमएमएस गद्दार, भोंकने वाली फौज तो तेरी सारी है, पर कभी न जंजीरों में जकड़ा जयंत पाटिल साहेब हमारा अभी भी सब पे भारी है, अभी भी सब पे भारी है। तभी तो जयंत पाटिल साहब कहते हैं, तभी तो जयंत पाटिल साहब कहते हैं, टप्पे में आओ अभी आपका कार्यक्रम बाकी है, टप्पे में आओ अभी आपका कार्यक्रम बाकी है। अशा तऱ्हेने गोपीचंद पडळकर टप्प्यात आलेला आहे। साहेब फक्त बॅट घेऊन त्याला छक्का घालणार आहे। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली।